खरं तर विद्यालयात शिकत असताना आता या ठिकाणी आपले माजी विद्यार्थी स्वप्नीलजी सावंत ज्या बँचवर बसले त्या बँचवरच आम्ही बसायचो आणि त्यावेळेस एक संकल्पना असायची म्हणजे विद्यार्थी त्या कोपऱ्यात बसलेले असायचे किंवा ज्यांच्याकडे कुणी लक्ष न दिलेले विद्यार्थी कोपऱ्यात कुठंतरी असायचे आणि ते दिवस पण तसेच होते. आम्ही कधी अभ्यास पण केला नव्हता. 7वीतून 8वी आलो विद्यालयामध्ये आणि त्यानंतर मग चांगला अभ्यास केला आणि 8वीला फेल झालो आणि घरी जाता जाता रिझल्टच घेऊन चाललो होतो पण तो फेलचा रिझल्ट होता आणि फाडणारच होतो. तर तोपर्यंत सर कुणीतरी म्हणले की नवीन काहीतरी निर्णय आलाय आणि 8वी पास नाही का पहिले ते 8वी पास म्हणजे तो 9वीला गेला आणि देव पावन झाला. त्यानंतर तिथनं पुढं खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात केली आणि मग MA पर्यंत मी शिक्षण घेऊ शकलो आणि MA पर्यंत शिक्षण घेत असताना मग नंतरच्या काळामध्ये जे संस्कार असतात ते संस्कार स्वाध्याय परिवार असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्याच्या माध्यमातून आम्ही घडलो. म्हणजे त्याच्यातून अशा काही आम्ही गोष्टी करू शकलो की गावात आमच्या तरुणांच्या माध्यमातून हिंदू प्रतिष्ठानसारखी संस्था देखील आम्ही गावात चालू केली. चांगलं वाचनालय आहे जे गावात मुलांचे गटतट असतात किंवा काही मुलं व्यसनांच्या आहारी जातात. आता अशी काही मुलं जी व्यसनांच्या आहारी गेली होती किंवा आपण म्हणतो वाया गेलेली मुलं तर त्यांना आम्ही कुठेतरी चांगल्या मार्गाला लावण्याचं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की मी शिक्षणाचं सांगितलं की आता जे टॉपर विद्यार्थी असतात ते तर सगळ्यांच्या शिक्षकांच्या समवेत असतात किंवा त्यांची संपर्क होतो परंतु आमच्यासारखे कुठेतरी कोपऱ्यात पडलेले विद्यार्थी हे शिक्षकांच्या संपर्कात कमी असतात. परंतु आम्ही आमच्यात परिवर्तन घडून शिक्षकांच्या संपर्कात आलो म्हणा किंवा हे गावचे आपले जे परिचित नागरिक आहेत यांच्यासुद्धा आम्हाला संपर्कात यावं लागलं. कारण आपण जर आपलं चांगलं परिवर्तन केलं तर निश्चित आपण चांगल्या माणसांच्या सहवासात जाऊ शकतो आणि वाचन असेल किंवा प्रवासाचे ह्या गोष्टी असतील याच्यातून खूप काही शिकायला भेटलं. चांगल्या मोठ्या माणसांच्या सहवासात जायला भेटलं आणि आपण काहीतरी समाजाचं ऋण फेडायचं म्हणतो. तर ऋण फेडण्याच्या माध्यमातून आम्ही काहीतरी माझे विद्यार्थी म्हणा किंवा गावातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीसुद्धा आम्ही चालू करू शकतो. आता भास्कर जे असतील ते महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी व्याख्यानांसाठी जातात वक्तृत्व स्पर्धा करतात. तसंच आम्ही क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या नावाने देखील विचारमंच स्थापन केला. त्या विचारमंचामध्ये देखील मी सदस्य म्हणून आहे आणि चांगल्या प्रकारची माणसं जर आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं तर आपण चांगल्या माणसांच्या समूहामध्ये राहतो. आणि अजून एक मला या गोष्ट सांगायची आहे की ह्या शाळेत मी शिकलो तर या शाळेचा निश्चितच मला अभिमान आहे की ह्या शाळेसाठी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. म्हणजे आमच्या काळात चांगले व्याख्याते आम्हाला भेटले नाही. जर चांगले व्याख्याते भेटले असते तर कदाचित कुठंतरी IAS IPS सारखा अधिकारी मी घडू शकलो असतो. परंतु ते मोटिवेट त्या काळात आपल्याला भेटण्याची गरज आहे. मी सर्व शिक्षकांना सांगेन की आमचा जो माझे विद्यार्थी तुम्ही संघ स्थापन करणार आहे तर आपण जशी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये 5-6 दिवसांची व्याख्यानमाला असते तसेच आपण 3 ते 4 दिवसांची जरी आपल्या शाळेमध्ये व्याख्यानमाला सुरू केली तर त्याचं सगळं आम्ही जे काही इकॉनॉमिकली बार आहे तो सगळं आम्ही माझे विद्यार्थी सांभाळू. परंतु तुम्ही चांगल्या व्याख्या द्या आणि मुलांना मोटिवेट करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा. आणि ज्या काही शाळेच्या गोष्टी आहेत समजा आता मी काल जवळजवळ आमच्या बॅचच्या 44 विद्यार्थ्यांना संपर्क केला. त्याच्यापैकी आमच्या बॅचचा म्हणजे आम्ही दादा म्हणायचो ईश्वर आज आहे तो खरं तर पहिल्या बँचवर असायचा आणि आम्ही कोपऱ्यात असायचो पण आज उलट झालं आज मी पुढे आले तो मागं तर सांगायची हीच गोष्ट की ते 44 पैकी 2च आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. परंतु ते 44 जण म्हटले की जेव्हा काही शाळेच्या गोष्टी असतील किंवा जे काही आव्हान असेल शाळेचं तर ते तुम्ही सांगा आम्ही त्यासाठी डोनेशन द्यायला तयार आहे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो आणि ते जे बाकीचे जे काही माझे विद्यार्थी या ठिकाणी आले ते पाहून विद्यार्थीने आले आहे तर हे पाहून मला खूप आनंद झाला की आपल्या शाळेत बँच पुन्हा एकदा त्यांची संधी भेटली आणि इतरांशी परिचय करून घेण्याची संधी भेटली.